गुड मॉर्निंग फ्रेंड्स, एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। समाज सुधारकांची सिरीज आपण बघत आहोत। समाज सुधारकांबद्दल माहिती आणि त्यांच्या बद्दल आलेले मागील प्रश्न आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करतो। लेक्चरचा पॅटर्न असा असतो, सुरुवातीला समाज सुधारक यांच्या जीवनाविषयी जनरल माहिती, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना या सगळ्या आपण कीवर्ड्स आणि चार्ट स्वरूपात बघतो। एकदा ते 10-15 मिनिटात सर्व इम्पॉर्टंट माहिती आपण रिवाइज केल्यानंतर मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न किंवा या पुढे विचारली जाऊ शकतात अशी संभाव्य प्रश्न आपण बघतो। सेम त्याच पॅटर्न मध्ये इथून मागची लेक्चर झाली। आजचा समाज सुधारक आज आपण तसाच बघणार आहोत। आजचे समाज सुधारक आहे आपले आचार्य बाळशास्त्री जांभेकर। जांभेकरांबद्दल सुरुवातीला जनरल इन्फॉर्मेशन बघू, त्यांच्या जीवनातील घटना, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचं सामाजिक कार्य हे आपण एक 10 मिनिटात रिवाइज करणार। त्यानंतर आपण एक प्रश्नमाला, प्रश्नसंच स्वरूपाचे महत्त्वाचे प्रश्न बघणार। बहुधा MPSC सरळ सेवा गट क तसेच तलाठी, पोलीस भरती, महानगरपालिका भरती, इतर कोणत्याही सरळ सेवा यामध्ये समाज सुधारक हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो। त्यावर 100% क्वेश्चन फ्रेम होतो। आपलं लेक्चर केलं तर बऱ्यापैकी इतर कोणतीही बाब करण्याची गरज नाही, कारण की त्या समाज सुधारकांच्या आजूबाजूला जो क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, जवळपास सगळे मुद्दे घेण्याचा मी प्रयत्न इथं केलेला आहे। चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजच्या लेक्चरला। आचार्य बाळशास्त्री जांभेकर। आज आपण बघणार आहोत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती। हा त्यांचा फोटो आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा। सुरू करूया इन्फॉर्मेटिव्ह जनरल कीवर्ड्स आणि चार्टच्या स्वरूपात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती। पेपर सेटरचे आवडते समाज सुधारक आहे, कारण की तशी घटना यांच्या लाईफमध्ये व यांचे योगदानही तसंच आहे, घडलेलं आहे। त्यामुळे इथे क्वेश्चन सेट होण्याचा खूप मोठा चान्स असतो। आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे स्किप करू नका। जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या तुमच्या लक्षातच येईल की कोणकोणते महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न इथं फ्रेम होऊ शकतात। आपण सुरुवात करूया जांभेकरांबद्दल। त्यांचा जन्म 6 जानेवारी आचार्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी झाला। जन्म ठिकाण होतं पोंभुर्ले। आचार्यांचं जन्म ठिकाण होतं पोंभुर्ले। पोंभुर्ले कोकणात येतं मित्रांनो, पोंभुर्ले कोकण। कोकण म्हणा किंवा इथे जिल्हा सिंधुदुर्ग म्हणलं तरी काय अडचण नाही। सिंधुदुर्ग मध्ये पोंभुर्ले गाव येतं, तिथं आचार्यांचा जन्म झाला। चला आता महत्त्वाची माहिती बघू। स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आचार्यांचं महत्त्व बघू। आचार्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं। दर्पणचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर दर्पणवर हमखास क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो जेव्हा आचार्यांबद्दल माहिती विचारली जाईल। दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे। मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र। मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते असा प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर दर्पण लिहायचं आहे। दर्पण हे वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं। हे वृत्तपत्र बरेचसे विद्यार्थी मराठी ऑप्शन करतात, मराठी प्लस इंग्रजी या दोन्हीही भाषेत छापलं जायचं मित्रांनो। मराठी प्लस इंग्रजी, बऱ्याच जणांना मराठी वाटते परंतु तसं नाही आहे। दर्पण हे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत छापलं जायचं। सुरुवातीला पाक्षिक स्वरूपात छापलं जात होतं, म्हणजे दर 15 दिवसाला छापलं जायचं। नंतर त्याच्या पॉप्युलरिटीमुळे व त्याच्या मागणीमुळे दर 7 दिवसाला म्हणजे दर्पण नंतर साप्ताहिक झाले। दर्पण काय झालं? नंतर साप्ताहिक झालं। दर्पण छापायला कधीपासून सुरुवात झाली तर 6 जानेवारी 1832। बघा
आचार्यांचा जन्मदिवसच आहे 6 जानेवारी 1812 आणि 6 जानेवारी 1832. त्यांच्या जन्मदिवशीच त्यांनी दर्पणच्या छपाईस सुरुवात केली. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत त्याची छपाई होते. आपण त्यांच्या लाईफमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना वन बाय वन बघणार आहोत. त्याच्यानंतर दर्पण नंतर दुसरं दिग्दर्शन. दिग्दर्शन बद्दल सांगायचं झालं तर मराठीतले पहिले मासिक आहे. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते असा प्रश्न आला तर दिग्दर्शन लिहा. त्यानंतर जर वृत्तपत्र आले तर दर्पण लिहा. दिग्दर्शन हे मराठीतले पहिले मासिक आहे. स्वतः आचार्यांनी सुरू केले. या मासिकाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर या मासिकाची प्रस्तावना आचार्यांनी लिहिली. या मासिकाची प्रस्तावना आचार्यांनी लिहिली. ती प्रस्तावना इंग्रजी अधिकारी किंवा इंग्रज गव्हर्नर यास खूप आवडली. त्याच्यामुळे त्या प्रस्तावनेबद्दल त्यांना जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मला त्या इंग्रजी अधिकाऱ्याचा आता लेक्चरच्या दरम्यान नाव आठवत नाही मित्रांनो, तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. इंग्रजी गव्हर्नर यास या मासिकाची प्रस्तावना खूप आवडली. त्याच्यामुळे त्यांना जस्टिस ऑफ पीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपण बघितलं दर्पण आणि दिग्दर्शन दोन्हीही आचार्यांनी सुरू केले. यामुळे त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जायचे. दर्पण आणि दिग्दर्शन ही दोन्हीही वृत्तपत्र त्यांनी सुरू केली. यामुळे त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया आपण. आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या वयाच्या मानाने खूप विद्वान होते. कमी वयात त्यांनी भरपूर गोष्टी शिकल्या. एल्फिस्टन कॉलेजमध्ये बघा, खूप पॉप्युलर कॉलेज आहे. हिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्हाला लक्षात येईल एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकांचं काम केलं. एल्फिस्टन कॉलेजमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे प्राध्यापक होते. त्यांनी त्यावेळेस जॉर्ज जार्विस नावाच्या अधिकाऱ्यास पत्र लिहिले. जॉर्ज जार्विस नावाच्या अधिकाऱ्यास त्यांनी पत्र लिहिले. पत्र लिहिताना आचार्यांचं वय फक्त 17 वर्ष होतं. 17 वर्ष असताना पत्र लिहिलं. पत्रात लिहिलं मित्रांनो, इथे लिहायला जागा नाही, परंतु मी सांगतो. पत्रात लिहिलं की माननीय जॉर्ज जार्विस, हे पत्र आपणास लिहिण्यास कारण आहे की आपल्या विद्यापीठात प्राध्यापकाची जागा खाली आहे आणि मला आशा आहे की तुम्ही वयापेक्षा गुणवत्तेला, पात्रतेला जास्त महत्त्व द्याल आणि मला आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून घ्याल, असं पत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी जॉर्ज जार्विस याला वयाच्या 17व्या वर्षी लिहिलं. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सिलेक्ट झाले. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं मित्रांनो, इंग्रजी ताफा म्हणजे सर्व इंग्रजी प्राध्यापक, इंग्रजी ताफ्यातील एकमेव भारतीय प्राध्यापक होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी जॉर्ज जार्विस यास पत्र लिहिलं. तिथं ते शिकवण्याचं काम करायचे. गणित विषय शिकवायचे, खगोलशास्त्र विषय शिकवायचे. बाळशास्त्री जांभेकर खूप कमी वयात विद्वानता प्राप्त करणारे होते, म्हणून त्यांना बालबृहस्पती, कमी वयात खूप जास्त गोष्टी शिकले म्हणून त्यांना बालबृहस्पती या नावाने देखील ओळखले जायचे. बालबृहस्पती का म्हणले जायचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना? त्यांनी खूप कमी वयात बाळबोध वाचले. बाळबोध, पंचमहाकाव्य, बाळबोध वाचले, पंचमहाकाव्य वाचले, गीता पाठ वाचलं. हे सगळं साहित्य मित्रांनो संस्कृत भाषेतलं आहे. हे संस्कृत भाषेतलं साहित्य इतक्या कमी वयात अध्ययन केलं, त्यामुळे आचार्यांना बालबृहस्पती ही पदवी देण्यात आली. एवढेच नव्हे तर काही लोक आचार्यांना काय म्हणायचे? मराठीतील पहिले शिक्षणाधिकारी या नावाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जायचे. बाळशास्त्री जांभेकरांच्या
आचार्यांच्या जीवनातील एक महत्वाचं प्रकरण शेषाद्री प्रकरण. शेषाद्री प्रकरण खूप गाजलेलं प्रकरण आहे. यावर प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे. बघा शेषाद्री प्रकरण काय आहे मी समजून सांगतो. शेषाद्री या ब्राह्मणास 2 मुलं होती. एकाचे नाव होते नारायण आणि दुसऱ्याचं नाव होतं मित्रांनो श्रीपती. शेषाद्री या ब्राह्मणास 2 मुलं होती. एकाचं नाव होतं नारायण आणि एकाचं नाव होतं श्रीपती. नारायण आणि श्रीपती ही ब्राह्मण मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. ख्रिश्चन ब्राह्मण मिशनऱ्यांच्या ख्रिश्चन कम्युनिटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि नारायण याने धर्मांतर करून घेतले. श्रीपती याने देखील धर्मांतर करू नये म्हणून आचार्याने न्यायालया थ्रू त्या श्रीपतीचा ताबा मिळवला. न्यायालया थ्रू श्रीपतीचा ताबा मिळवल्यानंतर ब्राह्मण मठाचे मठाधिपती, माफ करा, मठाधिपती, ब्राह्मण मठाचे नाही, मठाधिपती शंकराचार्य यांच्याकडून त्याचं पुन्हा शुद्धीकरण करून घेतलं. शुद्धीकरण केले. शुद्धीकरण का केले? कारण की बाकीचा समाज श्रीपतीला स्वीकारायला नकार देत होता. शेषाद्री प्रकरणात शेषाद्री या ब्राह्मणाला 2 मुलं नारायण व श्रीपती. ब्राह्मण मिशनऱ्यांच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. तिथे नारायण याने धर्मांतर केले, श्रीपतीने धर्मांतर करू नये म्हणून आचार्याने त्यांचा न्यायालय थ्रू ताबा मिळवला आणि त्यांचं शुद्धीकरण घडून आणलं. एवढंच शेषाद्री प्रकरण आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पहिले बृहस्पती असं म्हणतात. आचार्यांना काय म्हणतात? पहिले बृहस्पती म्हणतात. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, पहिले बृहस्पती आचार्यांना म्हणतात तर दुसरे बृहस्पती कोण? दुसरे बृहस्पती कोण? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, आपण पुढे समाज सुधारकांमध्ये बघणार आहोत, कृष्णशास्त्री. कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे दुसरे बृहस्पती आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पहिले बृहस्पती म्हणतात. आता इथे लिहायला जागा नाही तरी इथे एक शेवटचा मुद्दा लिहितो. राष्ट्र जागृतीचे अग्रदूत. राष्ट्र जागृतीचे अग्रदूत असे देखील आचार्यांना म्हणतात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल जे जे महत्वाचे मुद्दे आपण बघू शकत होतो ते बघितले. बघा, एक 10 ते 12 मिनिटं झाले. 12 मिनिटात संपूर्ण समाज सुधारक आणि त्यांच्या लाईफ मधील महत्वाच्या बाबी आपण कीवर्ड स्वरूपात बघितल्या. याचा फायदा काय होतो? ह्या गोष्टी लक्षात राहतात. MCQ मध्ये यांचा फायदा होतो. त्याच्यामुळे आपण डिस्क्रिप्टिव्ह न बघता एक स्पेसिफिक समाज सुधारक आणि त्यांच्या सर्व महत्वाच्या घटना मी तुम्हाला या स्वरूपात घेऊन येतो मित्रांनो. याचा तुम्हाला फायदाच होईल. 1-2 मिनिटात संपूर्ण स्लाइड एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण प्रश्नमालेकडे जाऊ. बघा, आपण बघत आहोत समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आपण बघत आहोत समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला 6 जानेवारी 1812 मध्ये. ठिकाण होतं पोंभुर्ले, जे की कोकणात येतं, जिल्हा सिंधुदुर्ग. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण, मराठीतील पहिले वृत्तपत्र आचार्यांनी सुरू केले. त्याची तारीख आहे 6 जानेवारी 1832, जो की आचार्यांचाच बर्थडे होता. त्या दिवशी दर्पण वृत्तपत्र सुरू केले. दर्पण वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत छापले जायचे. सुरुवातीला पाक्षिक स्वरूपात होते, नंतर साप्ताहिक स्वरूपात आले. इथे एक मुद्दा माझा राहिला तुम्हाला एक्सप्लेन करायचा. दर्पण मध्ये कोणकोणते टॉपिक छापून यायचे मित्रांनो ते सांगतो. स्त्रियांचा विद्याभ्यास, मुंज मुलींची का नाही, स्त्री शिक्षणाची दिशा. दर्पणने काय केलं, वेगवेगळे असे समाजाचे मुद्दे मांडले. त्याच्यामुळे काय झालं, विधवा पुनर्विवाहासाठी चळवळ उभी राहण्याचं श्रेय हे दर्पणला मिळाले. बघा, दर्पण मराठीतले पहिले वृत्तपत्र आचार्यांनी सुरू केले. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत छापले जायचे. त्याचं जे आहे आचार्य लेखन करायचे. इंग्रजीमधलं दर्पणचं लेखन स्वतः आचार्य करायचे आणि त्याचं भाषांतर भाऊ महाजन
हे करायचे. हे दर्पण संबंधी मुद्दे आहेत, माझे सुरुवातीला सांगताना राहिले, पण रिव्हिजन मध्ये आता तुम्ही क्लिअर करून घ्या. त्यानंतर दुसरं आहे दिग्दर्शन. मराठीतले पहिले मासिक दिग्दर्शन आचार्यांनी सुरू केले. त्याची जी प्रस्तावना होती ती इंग्रजी अधिकाऱ्याला खूप आवडली, त्याच्यामुळे त्यांना जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार देण्यात आला. दर्पण आणि दिग्दर्शन याच्या योगदानामुळे आचार्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे म्हणतात. दर्पण आणि दिग्दर्शन याच्या योगदानामुळे आचार्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणतात. आचार्य स्वतः एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापकाचे काम बघत होते. खूप कमी वयात त्यांनी प्राध्यापकांच्या नोकरीसाठी अप्लाय केलं. त्यासाठी जॉर्ज जॉर्विस यास पत्र लिहिलं आणि पत्रात म्हणले की सर, माझं वय जरी कमी असलं तरी तुम्ही पात्रतेला प्रेफरन्स द्या, नाही की वयाला. त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी तिथे नोकरी मिळवली. आचार्यांनी पहिले भारतीय होते जे की इंग्रजी प्राध्यापकांमध्ये पहिले भारतीय होते एल्फिस्टन कॉलेजमध्ये, जे तिथं खगोलशास्त्र, गणित आणि इतर देखील विषय शिकवायचे. आचार्य बाळशास्त्री यांनी खूप कमी वयात बऱ्यापैकी नॉलेज अक्वायर्ड केलं, भरपूर गोष्टी शिकले, विद्वान झाले, म्हणून त्यांना बाल बृहस्पती म्हणले जायचे. त्यांनी बाळबोध, पंचमहाकाव्य तसेच गीतापाठ इथं राहिला आहे. बाळबोध, पंचमहाकाव्य, गीतापाठ हे संस्कृत मधील साहित्याचं अध्ययन केलं, त्याच्याबद्दल त्यांना बाल बृहस्पती म्हणले जायचे. एवढेच नव्हे तर मराठीतील पहिले शिक्षणाधिकारी कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यांच्या जीवनातील गाजलेलं प्रकरण म्हणजे शेषाद्री प्रकरण. शेषाद्री या ब्राह्मणास 2 मुलं होती, नारायण आणि श्रीपती. नारायण आणि श्रीपती ही दोन्ही मुलं ख्रिश्चन मिशनरांच्या शाळेत शिकत होती. नारायण याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, श्रीपतीने असे करू नये म्हणून आचार्यांनी न्यायालयात थ्रू त्याचा ताबा मिळवून त्याचं शुद्धीकरण करून घेतलं. शुद्धीकरण मठाधिपती शंकराचार्य यांच्याकडून केले. आचार्यांना पहिले बृहस्पती म्हणले जायचे आणि दुसरे बृहस्पती कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणले जायचे. अंत्रे यांनी राष्ट्रजागृतीचे अग्रदूत असे आचार्यांना म्हणले. बघा, खूप फास्टमध्ये, खूप स्पीडमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी रिवाइज करून दिली. तुमच्या वेळेला तुमचा जास्त वेळ जाऊ नये हा प्रामाणिक उद्देश होता. त्याच्यामुळे ही स्लाइड थोडक्यात परंतु बऱ्यापैकी व्यवस्थित मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिली. आता माझं स्पेसिफिक मला विचाराल तर मला यातील महत्त्वाचा मुद्दा वाटतो आचार्यांशी जीवनाशी रिलेटेड, तर तो आहे दर्पण, दिग्दर्शन हे 2 वृत्तपत्र खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर त्यांना बाल बृहस्पती, मराठीतील पहिले शिक्षणाधिकारी, पहिले बृहस्पती देखील म्हणतात. हे मला महत्त्वाचे वाटतात मित्रांनो मुद्दे. बाकीचे सर्व लक्षात ठेवाच, त्यात काही वाद नाही. परंतु पहिले बृहस्पती, दर्पण, दिग्दर्शन आणि मराठी पत्रकारितेचे जनक कोण असा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. ही 4 मुद्दे तुमच्या लक्षातच राहिली पाहिजे. दर्पणची खूप मोठी हिस्ट्री देखील आहे, ती हिस्ट्री लक्षात ठेवा. त्यानंतर दिग्दर्शन, एल्फिस्टन कॉलेजमधील ते प्राध्यापक होते. आचार्य बाळशास्त्री यांचं आणखी एक मुद्दा इथं राहिला, मी इथं लिहितो बघा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर इकडं डाव्या कोपऱ्यात वर लिहित आहे. यांचं 34व्या वर्षीच निधन झालं. त्यांना खूप कमी आयुष्य लाभलं. 34व्या वर्षी निधन झालं. 1846 मध्ये आचार्यांचं निधन झालं आहे. तर ठीक आहे, ही झाली जनरल माहिती जी आपण कीवर्ड्स आणि चार्टच्या स्वरूपात बघितली. यानंतर आपण प्रश्नमालेस सुरुवात करणार आहोत, प्रश्न बघणार आहोत. बघा, प्रश्न बघताना आपण काय करणार, मी एक प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले झाल्यानंतर एक 15 ते 20 सेकंदाचा टाइम देणार. त्या 20 सेकंदात तुम्ही प्रश्न वाचायचा, आपलं उत्तर मनात तयार ठेवायचं आणि नंतर एक्सप्लेनेशनची वाट बघायची. यामुळे फायदा काय होतो, जरी तुमचा क्वेश्चन चुकला तरी तो इथं चुकला आहे, पेपरला चुकणार नाही. त्यामुळे तो आणखीन मनात व्यवस्थित लक्षात राहतो. सुरू करू 1 बाय 1 प्रश्न उत्तरांची प्रश्नमाला. तुमच्या स्क्रीनवर पहिला क्वेश्चन हा आहे. चला, 15 सेकंदाचा टाइम घ्या, त्यानंतर मी तुम्हाला उत्तर एक्सप्लेन करतो. बघा, प्रश्न आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन किती वयात झाले. ए 27 वर्ष, बी 34 वर्ष, क 45, ड 55. जस्ट
कीवर्ड्सची आपली इन्फॉर्मेशन संपली. त्याच्यातला शेवटचा मुद्दाच मी सांगितला की त्यांचं निधन 34व्या वर्षी झालं. त्यांना खूप कमी आयुष्य लाभलं. त्यांचं निधन 1846 मध्ये झालं मित्रांनो. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ब हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना लोकमान्य टिळकांनी कोणते विशेषण दिले? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना लोकमान्य टिळकांनी कोणते विशेषण दिले? अ. महाराष्ट्राचे तारे, ब. महाराष्ट्र धर्मप्रसारक, क. मराठी पत्रकारितेचे जनक, ड. प्रणेते. तर बघा मित्रांनो, मराठी पत्रकारितेचे जनक त्यांना म्हणलेले आहेत कारण की त्यांनी दर्पण आणि दिग्दर्शन ही वृत्तपत्र आणि मासिकं सुरू केली. त्याच्यामुळे त्यांचं पत्रकारितेत योगदान आहे. परंतु मराठी पत्रकारितेचे जनक असं त्यांना लोकमान्य टिळक यांनी म्हणलेलं नाही. म्हणून हा ऑप्शन देखील चुकीचा आहे. मराठी पत्रकारितेचे प्रणेते असा हा ऑप्शन आहे. मी इथं चुकून प्रणेतेच केलं प्रिंट. हा देखील नाही. हे सुद्धा त्यांना लोकमान्य टिळकांनी म्हणलेले नाही. महाराष्ट्राचे धर्मप्रसारक नाही. तर लोकमान्य टिळक यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना महाराष्ट्राचे तारे असे संबोधित केले. म्हणून याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्राचे तारे. बघा प्रश्न काय आहे, ज्ञानप्रसारक मंडळ हे कोणी स्थापन केले? ऑप्शन नंबर ए, विष्णुशास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर, दादाभाई नौरोजी, टिळक. तर याचं करेक्ट उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. टिळक नाही, दादाभाई नौरोजी नाही, विष्णुशास्त्री पंडित देखील नाही. यांचं करेक्ट उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. बघा क्वेश्चन रीड झाला असेल तर बघा आणखी एक दोन मुद्दे सांगायचे राहिले माझे. कुलाबा वेधशाळेचे जांभेकर जे होते, बाळशास्त्री जांभेकर हे कुलाबा जी वेधशाळा आहे, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक होते. कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक होते बाळशास्त्री जांभेकर. तसेच बाळशास्त्री जांभेकर एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात निबंध सुद्धा लिहायचे. एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात निबंध लिखाणाचं काम देखील बाळशास्त्री जांभेकर करायचे. म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे प्रणेते म्हणले जायचे. पत्रकारितेत त्यांचं विशेष योगदान होतं. त्याच्यामुळे मराठी पत्रकारितेचे जनक याबरोबरच त्यांना मराठी पत्रकारितेचे प्रणेते देखील म्हणले जायचे. बघा इथं बरेच जण कन्फ्युज असतील, मराठी समाज सुधारक पण यायला पाहिजे, ज्ञान प्रसारक यायला पाहिजे. पण मित्रांनो प्रश्न काय आहे, मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना कोणते दुसरे विशेषण पत्रकारितेबद्दल विचारलं आहे, म्हणून पत्रकारितेचे प्रणेते हे उत्तर बरोबर आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे 15 सेकंदाचा टाइम दिला जाईल, त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करेल. बघा प्रश्न काय आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई विद्यापीठात कोणत्या विषयाचे अध्यापन केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई विद्यापीठात कोणत्या विषयाचे अध्ययन केले, म्हणजे कोणता विषय ते शिकवत होते?
तर इथे संस्कृत नाही, इतिहास देखील नाही आणि गणित देखील नाही मित्रांनो. याचं करेक्ट उत्तर आहे खगोलशास्त्र. हा क्वेश्चन पुन्हा एकदा तुम्हीही चेक करून घ्या. या प्रश्नामध्ये मी थोडासा कन्फ्यूज आहे. हा क्वेश्चन आपण कॅन्सल करू, हॅश करू. मला खगोलशास्त्र हे उत्तर बरोबर वाटतं, परंतु खगोलशास्त्र आणि गणित याच्यात माझं कन्फ्युजन आहे. तिथे 50-50 आहे. तरीही चुकीचं आन्सर प्रोटोकॉल जाऊ नये म्हणून हा क्वेश्चन आपण हॅश करू, कॅन्सल करू. तुम्ही या क्वेश्चनचं उत्तर बघा, मीही चेक करतो आणि पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. बाळशास्त्री जांभेकर, प्रश्न आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई विद्यापीठात कोणत्या विषयाचे अध्यापन केले? गणित आणि खगोलशास्त्र या दोन याच्यात माझं कन्फ्युजन होऊ राहिलं. तरीही माझं खगोलशास्त्र हे उत्तर आहे. तुम्ही वेगवेगळ्या रेफरन्समधून चेक करा. मीही पुढच्या समाज सुधारकांच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याबद्दल एक्सप्लेनेशन देतो. घ्या पुढचा प्रश्न. दर्पण हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आलं? जनरल इन्फॉर्मेशन आणि कीवर्ड्स मध्ये सांगितलं. दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात 6 जानेवारी 1832 ला सुरू करण्यात आलं. 1832 ला सुरू करण्यात आलं, जो की 6 जानेवारी 1812 हा स्वतः आचार्यांचा बर्थडे देखील आहे. त्याच तारखेला 12 नंतर 20 वर्षांनी 6 जानेवारी 1832 ला दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं. 1846 नाही, 57 नाही आणि 1812 देखील नाही. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कुठे झाला? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कुठे झाला? एक 15 सेकंदाचा स्पॅन घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला आन्सर एक्सप्लेन करतो. ऑप्शन नंबर ए पुणे, बी पोंभुर्ले, क मुंबई आणि डी सातारा. याचं करेक्ट उत्तर आहे पोंभुर्ले. कोकणात येतं पोंभुर्ले, देवगड सिंधुदुर्ग तिकडं त्या परिसरात कोकणातील पोंभुर्ले इथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झालेला आहे. मला नाही वाटत ह्या प्रश्नाला तुम्हाला 15 सेकंदाची सुद्धा गरज पडली असेल. दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? त्याचं उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. मराठी पत्रकारितेचे जनक कोण किंवा मराठी पत्रकारितेचे प्रणेते कोण असा प्रश्न जर आला तर त्याचं करेक्ट उत्तर राहील आचार्य बाळशास्त्री जांभेकर. बऱ्याचदा आपण तोच टॉपिक बघत असतो, त्याच्यामुळं विद्यार्थी डायरेक्ट आचार्यांवर येतात किंवा नाना शंकर शेट यांच्याबद्दल जेव्हा आपण बघतो तेव्हाही विद्यार्थी त्याच्यावर येतात, परंतु जेव्हा ही क्वेश्चन एकत्र दिली जातील तेव्हा कन्फ्युजन होतं. आता प्रायमरली ऑब्विसली लेक्चर जे आहे ते आचार्यांविषयी आहे, तर तुम्ही मोस्टली आचार्यच फेवर करणार. पण जेव्हा सगळे समाज सुधारक होतील त्याच्यानंतर मी एक कंपाईल लेक्चर घेईल, ज्यात वेगवेगळे सर्व समाज सुधारकांचे प्रश्न असतील, तेव्हा तुमचा खरा कस लागेल. त्यामुळे आता सध्या तुम्ही आचार्यांकडे गेले काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण नंतरही लक्षात ठेवा, मराठी पत्रकारितेचे जनक किंवा मराठी पत्रकारितेचे प्रणेते कोणाला म्हणले जाते? तर त्याचं उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. बघा प्रश्न आहे, दर्पण वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रसिद्ध होत होते? अ फक्त मराठी, ब मराठी व इंग्रजी, क हिंदी, ड इंग्रजी. क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे. इंग्रजी नाही, फक्त हिंदी नाही, परंतु बऱ्यापैकी विद्यार्थी फक्त मराठी लिहितात, जो की ऑप्शन चुकीचा आहे. बरेचसे विद्यार्थी फक्त मराठीकडे जातात, ऑप्शन चुकीचा आहे. त्याचं करेक्ट उत्तर आहे मराठी व इंग्रजी. दर्पण हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषेत दोन्ही भाषेत लिहिलं जायचं.
त्याचं इंग्रजी लेखन, दर्पण वृत्तपत्राचं इंग्रजी लेखन स्वतः आचार्य करीत. आणि आणखी विशेष गोष्ट म्हणजे दर्पण वृत्तपत्राचं मराठी भाषांतर भाऊ महाजन करीत असत. हा एक मुद्दा इथे लक्षात ठेवा. दर्पण वृत्तपत्र मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत प्रसिद्ध होत. त्याचं इंग्रजी लेखन स्वतः आचार्य करत, त्याचं मराठी भाषांतर भाऊ महाजन आणि काही वेळा रघुनाथ हरिश्चंद्र हे दोन व्यक्ती करत असत. पुढचा प्रश्न, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आचार्य ही उपाधी का देण्यात आली? अ. ते उत्तम समाजसुधारक होते. ब. त्यांच्या विद्वत्तेमुळे. क. ते पहिले पत्रकार होते. ड. ते राजकारणात कार्यरत होते. तर बघा, राजकारणाचेही कार्यरत नाही, पहिले पत्रकार होते म्हणून त्यांना आचार्य ही उपाधी दिली नाही. उत्तम समाजसुधारक होते त्यामुळेही नाही. तर त्यांनी खूप कमी वयात महाकाव्य, त्याच्यानंतर बाळबोध, गीतापाठ असे संस्कृत साहित्य अध्ययन केले. त्यांच्यात विद्वत्ता ही खूप कमी वयात होती, त्याच्यामुळे त्यांना बाल बृहस्पती देखील म्हणले जायचे, त्याचबरोबर आचार्य देखील म्हणले जायचे. ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे त्यांच्या विद्वत्तेमुळं. चला लेक्चरच्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बाळशास्त्री जांभेकर कोणत्या महाविद्यालयात प्राध्यापक होते? ऑप्शन नंबर ए फर्ग्युसन, ब डेक्कन, क एल्फिस्टन, ड विलिंग्डन. तर याचं उत्तर विलिंग्डन नाही, डेक्कन कॉलेज नाही, फर्ग्युसन देखील नाही. याचं करेक्ट उत्तर आहे एल्फिस्टन कॉलेज. एल्फिस्टन कॉलेज मुंबई याच्यात प्राध्यापकांचं काम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं. बघा, अशा प्रकारे बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली. त्यांच्याबद्दल येऊ शकणारी संभाव्य प्रश्न मला देखील बघितली. पुढच्या लेक्चरला देखील आपण नवीन समाज सुधारक बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला लेक्चरमधील कंटेंट हा परीक्षेच्या दृष्टीने ओके वाटला, महत्त्वाचा वाटला, तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका. इथून पुढे समाज सुधारकांची जी लेक्चर आहेत ती तुम्हाला रेग्युलर अपडेटेड स्वरूपात मिळावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व समाज सुधारक झाल्यानंतरही मी प्रश्नसंच समाज सुधारकांवर घेणार आहे. जेव्हा तो अपलोड केला जाईल तेव्हा तो तुम्हाला ऑलरेडी होम स्क्रीनवर दिसण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे. लेक्चरला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेअर करायलाही विसरू नका. हा पूर्णतः फ्री कंटेंट आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मी व्यवस्थित ॲनालिसिस आणि रेफरन्स बुक स्टडी करून तुमच्यासाठी घेऊन येत आहे. समाज सुधारक नेक्स्ट घेण्याआधी मी तुम्हाला प्रत्येक समाज सुधारकांची जनरल आणि कीवर्ड्स टॉपिकमध्ये इन्फॉर्मेशन देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला ती महत्त्वाची वाटली तर तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करा. सबस्क्राईब राहू द्या चॅनलला, कारण की सबस्क्राईब असलं तर इथून पुढे मी जो प्रश्नसंच घेईल तो तुम्हाला तुमच्या होम स्क्रीनवर ऑलरेडी दिसेल. प्रश्नसंच जसे जसे पेपर जवळ येतील तेव्हा मी मॅरेथॉन लेक्चर देखील घेणार आहे, ज्यात सर्व समाज सुधारक 1-2 लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. त्यांच्यातील महत्त्वाचे मुद्दे पेपरच्या दृष्टीने कीवर्ड स्वरूपात बघू. त्यासाठी लेक्चर बघा, लेक्चर शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं थँक्यू. पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये भेटू नवीन समाज सुधारकासह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आनंदी राहा. थँक्यू.